नमस्कार. माझ्या वाचनात एक वाक्य आलं होतं, ते मला आठवलं आणि ते तुमच्याशी शेअर करावं असं वाटतंय, कारण याचा विषयच खास आहे. व्हेन यू रिअलाइज दॅट यू आर नॉट अ मॅनेजर ऑफ दिस वर्ल्ड, 90 to 95% ऑफ युअर प्रॉब्लेम्स व्हॅनिश्ड. म्हणजे आपण स्वतःला अनेक गोष्टींना जबाबदार धरतो. अनेक गोष्टींची जबाबदारी आपल्यावर पडते, हा भाग वेगळा. पण आपल्याला ती अंगावर जबाबदारी पडल्यानंतर एक जी काही नकळत वृत्ती तयार होते, त्यासंबंधीची मी आज या व्हिडिओमध्ये बोललेले आहे. त्यासंबंधी आज मी या व्हिडिओमध्ये बोललेले आहे. काही वेगवेगळ्या केसेस माझ्याकडे येत असतात. लोक त्यांच्या समस्या घेऊन येत असतात आणि मग त्यांच्या सगळ्या भूतकाळातल्या घटना वगैरे या सगळ्याचा मी अभ्यास करत असताना टॅरोवरनं अशा गमतीशीर काही काही गोष्टी लक्षात येतात. त्याच्यामध्ये एक जबाबदारी घेणं हा एक गोष्ट आहे. म्हणजे काही जणांच्या बाबतीमध्ये काय होतं की कदाचित लहानपणी ते मोठे असतात घरामध्ये आणि कदाचित आईवडिलांपैकी कोणाचं तरी निधन होतं किंवा ते आजारी असतात आणि म्हणून त्यांच्यामध्ये अगदी लहानपणापासून अंगावरती जबाबदारी पडते पूर्णपणे. आणि मग भावंडांचं बघणं किंवा घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडणं, ते कुठेतरी संसार जो आहे तो पुढे रेटत नेणं, अशा सगळ्या अनेक जबाबदाऱ्या ते घेतात. लहान वयामध्ये मॅच्युअर्ड होतात आणि त्या जबाबदाऱ्या ते घेतात. असं काही जणांच्या बाबतीमध्ये आयुष्यामध्ये घडतं आणि मग त्यांची वृत्ती कशी तयार होते ते आपण बघूया. अनेक जबाबदाऱ्या अंगावर घेतल्यामुळे स्वाभाविकपणे एक अशी त्यांच्यामध्ये जी प्रगल्भता येते, त्याच्यामुळे काय होतं की प्रत्येकाचा विचार करण्याची त्यांना सवय लागते. ह्याचंच भलं कशात आहे, ह्याचं चांगलं कशात आहे, किंवा ह्याच्या चांगल्याकरता आपण काय केलं पाहिजे, त्याला प्रोत्साहन कसं दिलं पाहिजे, किंवा त्याला त्याची फी भरण्याकरता, त्याला शिक्षण देण्याकरता किंवा तिचं चांगलं होण्याकरता आपण काय केलं पाहिजे, ही सगळी धडपड ती व्यक्ती करत राहते. मग कधी आर्थिकदृष्ट्या करते, कधी तिला मानसिक हे देऊन करते, कधी तिला आधार देऊन करते, कधी तिच्याकरता वेगवेगळ्या लोकांना भेटून मदत मागते. असं करत 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 त्या व्यक्तीचा प्रवास सुरू असतो. आणि मग हे सगळं जेव्हा त्याचं वर्षानुवर्ष ह्या सगळ्या गोष्टी तो करत राहतो, तेव्हा असं होतं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो स्वतःच्या गोष्टीच्या ज्या काही प्राधान्याच्या गोष्टी आहेत, काही गरजेच्या गोष्टी आहेत, त्याच्याकडे त्या व्यक्तीचं दुर्लक्ष व्हायला सुरुवात होते. मग खाण्यापिण्यापासनं तुझ्या भावनिक गरजांपासून अनेक अशा गोष्टींकडे त्याचं दुर्लक्ष व्हायला सुरुवात होते, कारण त्याचा फोकस हा कायम त्याच्या घरातल्या जबाबदाऱ्या, त्याच्या घरामध्ये असणारी माणसं आणि त्यांचं चांगलं कसं होईल, उत्तम कसं होईल, ह्याकडे असल्यामुळे ते नक्कीच त्याचा फोकस स्वतःकडे राहत नाही. बरं, हे करता करता स्वतःच्या गरजांकडे लक्ष न देता त्याचा प्रवास सुरू होतो आणि मग कालांतराने सगळ्या जबाबदाऱ्या जेव्हा संपत येतात किंवा संपतात, तेव्हा त्याला रिअलाईज होतं, अरे आपण आपल्याकरता जगलोच नाही आहे. आणि मग ती गोष्ट जेव्हा त्याला रिअलाईज होते, तेव्हा त्याच्या लक्षात असं येतं की मला असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा मला काही मिळालेल्या नाही आहेत. आणि मग त्याची एक मनावरती कुतूहल सुरू होते आणि मग त्याची खंत वाटायला लागते. अरे अरे आपण असं केलं, पण मग आपण आपली हे नाही केलं, आपल्या आयुष्यात आनंद नाही. मग त्याच्याविषयी एक असमाधान वाटतं, अपूर्णता वाटते, कमतरता वाटते. ही भावना आता जाणवते. पण तुम्हाला माहिती आहे का गंमत अशी की उद्या ही जी काही त्यांची भावंडं किंवा घरातली जी काही माणसं आहेत, ज्याच्याकरता ह्या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी पेलल्या होत्या, त्यांना योग्य त्यांच्या मार्गाला लावल्यानंतरसुद्धा ह्या व्यक्तीला असं वाटत राहतं की त्यांना सेटल केल्यानंतरसुद्धा त्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक घटनेची जबाबदारी माझी. आणि असाच पॅटर्न नकळतपणे होत 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 त्यांच्या चिंतासुद्धा, म्हणजे ते केपेबल झालेले असतानासुद्धा, मनाने केपेबल झालेत, आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेत, आयुष्यामध्ये एका मार्गावरती ते चाललेले, त्यांचं आयुष्य कुठेतरी सेटल आहेत, तरीसुद्धा त्या व्यक्तीची काळजी करण्याची किंवा त्या व्यक्तीची आलेली संकट ही माझी जबाबदारी आहे, हे समजण्याची घोडचूक तो नकळतपणे ती व्यक्ती करायला लागते. आणि मग हळूहळू तिला आयुष्यामध्ये स्वतःचा इंटरेस्ट वाटत नाही किंवा त्यांची काळजी करणं, त्यांच्या जबाबदाऱ्या स्वतःच्या अंगावर ओढून घेणं, ह्याच्यामध्ये स्वतःकडे करत असलेलं दुर्लक्ष अजून वाढत जातं. आणि मग सरते शेवटी असं जाणवतं की काहीच आयुष्यात आनंद नाही, काहीच आयुष्यात मिळवलेलं नाही आहे.
ह्याचा अर्थ असा नाही की भावंडांच्या प्रगतीचा आनंद नसतो किंवा घरातल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पडल्याचं समाधान असतं. पण तरीसुद्धा आपण या जगात आलेलं असताना काहीतरी आपल्याही गरजा असतात. त्या गरजांकडे आपण दुर्लक्ष करण्याची आपल्याला सवय लागल्याने मन आपलं कुठेतरी आतमध्ये सतत एक अस्वस्थ असतं, ती कसली तरी हुरहुर असते. जर अशा पद्धतीने जर तुम्हाला जाणवत असेल, असं जर आजूबाजूला तुमच्या कोणी असेल तर त्याला सल्ला द्या की आधी स्वतःच्या विचारांकडे लक्ष दे. नक्की कसली सवय लागली आहे जबाबदाऱ्या घेऊन त्याचा विचार कर. आणि कायम दुसऱ्याच्या कुठल्याही गोष्टी करता आपण जबाबदारीने अंगावर घेऊन करण्याची जी सवय लावली आहे त्याच्यात तू तुझं नुकसान करत नाहीस ना हे बघ. तू तुला न्याय देतोयस ना हे बघ. तू तुझ्या आयुष्यात आनंद मिळवतोयस ना हे बघ. ह्याच्याकडे लक्ष जरूर द्या. असं तुमच्या बाबतीत घडलं असेल तर स्वतःला बजावा. आणि जर आजूबाजूला कुठली व्यक्ती असेल तर त्याला नक्की सांगा, खाली नंबर आहे माझा, तुम्ही मला भेटा. असं जर काही असेल तर त्या मानसिकतेतनं बाहेर पडण्याकरता आणि मनावर नकळत होणारा ताण कमी होण्याकरता स्वतःकरता तयार केलेला मंत्र किंवा स्वतःकरता तयार केलेल्या स्वयंसूचना नक्की मिळवा आणि आयुष्यामध्ये समाधान, तृप्ती आणि अखंड आनंद नक्की मिळवा. धन्यवाद.